संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झालं। सोलापूरकरांच्या वतीनं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। काल पालखी जिल्ह्यात दाखल होता मुसळधार पाऊस बरसला, तर सोलापूर शहरातही पालखी दाखल झाल्यानंतर रिमझिम पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। श्री गणगण गणात बोटे म्हणत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत काल सोलापूर जिल्ह्यामध्ये या पालखीचं आगमन झालेलं होतं आणि आज सकाळी ही पालखी आहे सोलापूर शहरात दाखल झाल्याचं आपण पाहतोय। शहरातील विविध चौकांमध्ये भाविकांच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पावलोपावली या ठिकाणी अतिशय भव्य आणि सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। या सोबत वारकऱ्यांवर अश्वारूढ अश्व जे आहे त्याच्यावर फुलांची पुष्पवृष्टी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत ही जी गजानन महाराजांची पालखी आहे सोलापूर शहरात आता 2 दिवसांसाठी याचा मुक्काम असणार आहे। थोड्याच वेळात ही जी पालखी आहे आता प्रभाकर स्वामी मंदिराकडे मार्गस्थ होईल आणि त्या ठिकाणी प्रभाकर स्वामी महाराज पालखी आणि संत गजानन पालखीचं हे मिलन त्या ठिकाणी होत असतं। एकंदरीत आपण पाहतोय पावसाच्या सरी हे कोसळत आहेत, मात्र ऊन वारा पाऊस यांची कोणतीही तमा न बाळगता या ठिकाणी अखंडपणे आणि अविरतपणे या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जिल्ह्यामध्ये 3 दिवसांचा मुक्काम या प्रभाकर या संत गजानन महाराजांच्या पालखीचा असतो। आपण पाहू शकतो भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भाविकांच्या वतीने या ठिकाणी 20 फुटांची पांडुरंगाची मूर्ती देखील साकारण्यात आल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत भव्य दिव्य असणारी ही मूर्ती आता सर्व नागरिकांचं लक्ष हे खेचून घेताना आपल्याला दिसून येते। सोनू सानूरकर, अभिषेक आदेप्पा, जी 24 तास सोलापूर।